नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण मायक्रोसॉफ्ट वर्डचं होम टॅबवर माहिती बघितली. आज आपण होम टॅबच्या बाजूला जो दुसरा टॅब आहे, ज्याचं नाव आहे इन्सर्ट, या टॅबविषयी आपण जाणून घेणार आहोत. तर आता आपल्यासमोर मायक्रोसॉफ्ट म्हणजे MS वर्ड ओपन आहे. तर आपण आता इन्सर्ट टॅबमध्ये जाणार आहोत. इन्सर्ट टॅबमध्ये गेल्यानंतर आपल्याला बरेचसे फंक्शन्स बघायला मिळतील. आता या टॅबचं एक वैशिष्ट्य काय आहे, तर इन्सर्ट म्हणजे काय, जेव्हा आपण या एखाद्या डॉक्युमेंटमध्ये काहीतरी आपण इनपुट देणार, म्हणजे काहीतरी टाकणार. मग ते इमेज असो, क्लिप आर्ट असो, शेप असो किंवा काही फॉर्मॅटिंग असो, स्टाईल असो किंवा अजून काही डिझाइन करायचे असेल, तर इन्सर्ट टॅब हा महत्त्वाचा आहे. त्याच्या बाजूला एक आहे. डिझाइन हा पूर्ण पेज लेआउटचा एक भाग आहे. तो पेजला एक डिझाइन करण्याचं, ग्राफिकल डिझाइन करण्याचं काम करतो. तर जेव्हा आपण एखादी माहिती विशिष्ट स्वरूपात डिझाइन करतो, त्याला इन्सर्ट टॅबमध्ये आपण बघतो. तर प्रथमतः इन्सर्ट टॅबमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे कव्हर पेज बघायला मिळेल. कव्हर पेजचं वैशिष्ट्य काय आहे, की एखादा तुमचं पेज तुम्ही बनवताय किंवा एखादं डॉक्युमेंट बनवताय, त्याचं पहिलं जे टायटल असतं त्याला आपण कव्हर पेज बोलतो. जसं पुस्तकाचं जे पहिलं पेज असतं त्याला कव्हर पेज बोलतात. तर इथून आपल्याला कव्हर पेज बनवता येईल आणि मग आपले सगळं पूर्ण सर्वे किंवा एखादा प्रोजेक्ट असेल तर ते आपल्याला बनवता येईल. उदाहरणार्थ इथे बरेचसे काही टेम्पलेट्स दिलेले आहेत, त्याचा आपण वापर करू शकतो. बरेचसे टेम्पलेट्स आहेत किंवा ऑनलाईनही तुम्ही बघू शकता. ऑनलाईन पण बरेचसे टेम्पलेट्स बघायला मिळतात आणि हे तुम्ही कस्टमाइज पण करू शकता. जसं की आता मी घेतो. असं केल्यानंतर मला इथे टेम्पलेट दिसत आहेत. इथे मी माझ्या डॉक्युमेंटचं नाव टाकणार, कुठलं प्रोजेक्टर आहे ते, प्रोजेक्टवर काम करतो इथे, जे काय असेल. त्याच्यानंतर डॉक्युमेंट सबटायटल, म्हणजे समजा एखादा प्रोजेक्ट आहे, त्याचं इयर टाकायचं किंवा अजून काय टाकायचं असेल तर खाली टाकू शकता किंवा अजून मॅन्युअली तुम्ही त्याला डिझाइन करू शकता किंवा कस्टमाइज करू शकता. तर अशा पद्धतीने हे पेज कव्हरचा एक फंक्शन इथे दिलेलं आहे. याचा वापर करून आपण आपण काही प्रोजेक्ट बनवत असाल तर त्याचं पहिलं पेज तुम्ही डिझाइन करू शकता, ज्याला कव्हर पेज असे म्हणतात. बाजूला ब्लँक पेज आहे. आता काय होतं, की आपल्याला समजा हा पेज ओपन आहे, परंतु आपल्याला दुसरा पेज पाहिजे असेल किंवा मग आपण काय करतो, एंटर करून खाली जातो आणि मग नवीन एक खाली ब्लँक पेज तयार करतो. पण तसं न करता MS वर्डने एक नवीन फंक्शन आपल्याला दिलेलं आहे ऑलरेडी. जर आपण याला क्लिक केलं तर लगेचच दुसरा ब्लँक पेज आपल्यासमोर ओपन होईल. जसं की आता मी क्लिक केलं, तुम्ही बघता इथे 2 पेज आलेले आहेत. दोन्ही ब्लँक आहेत. त्याच्यामध्ये काही नाही आहे. बरोबर? तर हा आहे ब्लँक पेज. त्याच्यानंतर पेज ब्रेकअप. समजा आता मी ते इथे काहीतरी टाईप केलं आणि मला दुसऱ्या पेजवर जायचं आहे. मला काहीच नाही करायचं. इथून डायरेक्ट दुसऱ्या पेजवर मला टाईप करायचं आहे. तर त्यासाठी पेज ब्रेकअप हा शब्द वापरतात. पेज ब्रेकला क्लिक केलं की डायरेक्ट मी दुसऱ्या पेजवर आलो. तर अशा पद्धतीनं हा पेज ब्रेक काम करतो. नंतर जाऊयात टेबल. टेबल हा एखादा जर तुम्हाला बॉक्स किंवा एक तक्ता तयार करायचा असेल तर टेबल हा वापरतात. आता याच्यामध्ये तुम्हाला 1 बाय 1, 2 बाय 1 अशा पद्धतीने तुम्ही इथे कस्टमाइज करू शकता किंवा इन्सर्ट टेबल, ड्रॉ टेबल जसं आपण एक्सेलमध्ये बनवतो तशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. आता इन्सर्ट टेबलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कॉलम्स आणि रो असे 2 फंक्शन दिसतील. जे उभे असतात, आपण एक टेबल तयार करूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे जे उभे आहेत याला आपण कॉलम बोलतो आणि जे आडवे आहेत त्याला आपण रो बोलतो. हे जे आडवे आहेत त्याला रो बोलतो आणि उभे याला कॉलम बोलतो. जेव्हा इन्सर्ट आपण टेबल करतो तेव्हा ह्याच 2 गोष्टी विचारात घेतल्या जातात. आता आपण तशा पद्धतीने करूयात. इन्सर्टमध्ये गेलो, टेबल, इन्सर्ट टेबल. आता कॉलम म्हणजे मला उभे कॉलम किती पाहिजेत, तर 5 पाहिजेत. इथे 5 ऑलरेडी असतं. मी कस्टमाइज करू शकतो किंवा मी 4ही करू शकतो. आणि रो किती पाहिजे, तर मला 10 पाहिजेत. ओके केलं. मला असे बघा कॉलम 4 आलेले आहेत आणि ही रो 10 आलेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही टेबल हे तयार करू शकता. याच्यामध्ये इन्सर्ट करू शकता, बनवू शकता.
आता हा पिक्चरचा जो कॉलम आहे, तर इथून तुम्हाला कुठलाही तुमच्या लॅपटॉपमधलं पिक्चर असेल, फोटोज असेल, कुठलंही तुम्ही डाउनलोड केलेलं असेल, तुम्हाला इथे लावायचं असेल, तर तुम्ही याला क्लिक करून लावू शकता. जसं की मी आता इथे बघतोय, हे ओपन केल्यानंतर मला वेगवेगळ्या प्रकारचे असे पिक्चर ओपन होतील. बाजूला आहे ऑनलाईन पिक्चर्स, हे तुम्ही ऑनलाईन सर्च करून घेऊ शकता. आता याच्या बाजूला दुसरं आहे शेप्स. तर वेगवेगळ्या प्रकारचे शेप्स आहेत. मला समजा इथे राउंड शेप पाहिजे असेल, तर मी तो राउंड करणार. राउंडचा शेप घेणार. आता हे फक्त शेप घेऊन अर्थ नाही आहे, तर याला आपण डिझाईनही करू शकतो किंवा याच्यात नावही टाकू शकतो. नाव टाकायला राईट क्लिक करायची, ॲड टेक्स्ट, नंतर तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. त्याच्यानंतर इथे आहे कलर वगैरे, ते नंतर फॉर्मॅटमध्ये बघणार आहोत. कलर वगैरे तुम्ही चॉईस करू शकता. तर अशा पद्धतीने हे शेप्स आहेत. आता या शेप्सला जर चेंज करायचं असेल, तर याला क्लिक करून तुम्ही चेंज करू शकता एडिट शेपमध्ये जाऊन. त्याच्यानंतर स्मार्ट आर्ट. स्मार्ट आर्ट काय आहे, तर स्मार्ट आर्ट एक ग्राफिक डिझायनर आहे. म्हणजे तुम्हाला एखादा तुमचा कंटेंट आहे ते ग्राफिकमध्ये दाखवायचा असेल, तर स्मार्ट आर्टचा वापर केला जातो. तर ही जी पूर्ण लिस्ट आहे, जसं की तुम्हाला लिस्टमध्ये जर एखादा डेटा तुम्हाला प्रेझेंट करायचा असेल, तर तुम्ही लिस्टचा वापर करून इथला वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही स्मार्ट आर्ट्स घेऊ शकता. ग्राफिक डिझाईन घेऊ शकता. प्रोसेस असेल, एखादी प्रोसेस तुम्हाला एक्सप्लेन करायची आहे, तर अशा पद्धतीने ह्या प्रत्येक याच्या टॉपिकवर त्यांनी स्मार्ट आर्ट दिलेले आहेत, जे ग्राफिकमधून आपल्याला बघायला मिळतं. जसं की आता मी इथे सायकलचा घेतलेला आहे. समजा आता हा मी सायकलचा घेतला, तर तशा पद्धतीने तुम्हाला ओपन होईल. याच्यामध्ये ॲड आणि डिलीट करण्यासाठी इथे बाजूला एक फंक्शन तयार होतो, जो फॉर्मॅटमध्ये असतो. जिथे की ॲड शेप, ॲड बुलेट, म्हणजे याच्यामधलं जे मेन बुलेट आहे ते एखादा फंक्शन तुम्हाला लेफ्ट किंवा राईटला न्यायचं असेल, तर ते मूव्ह करण्यासाठी इथे ऑप्शन आहे. इथे एक ऑप्शन आहे मूव्ह डाऊन, खाली घेण्यासाठी. तर असे बरेचसे फंक्शन्स ओपन इथे होतात. तर हे तुम्ही बघून तर तुम्ही चेंज करू शकता. इथून तुम्हाला जे घेतलेलं असेल एखादं ग्राफिक, तर तुम्ही इथून बदलू शकता. इथे त्याचा कलरही चेंज करू शकता. तुम्हाला जे पाहिजे तशा कलरमध्ये तुम्ही डिझाईन करू शकता. इथून त्या जो काही ग्राफिक असेल त्याचा लुकिंग चेंज करू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे लुक्स तुम्हाला देऊ शकता. 3Dमधून काय आहेत. तर अशा पद्धतीने हा इन्सर्टमधला जो टॅब होता स्मार्ट आर्ट, त्याचा वापर आपल्याला करायचा आहे. नंतर आहे चार्ट. हा पण ग्राफिकचा एक भाग आहे. जसे की आपण एखादी माहिती चार्टवर दाखवतो. म्हणजे एखादी संख्या आहे, तर ती मला दाखवायची आहे, तर मी चार्टचा वापर करतो किंवा पाय चार्ट वापरतो. स्तंभालेख आपण ज्याला बोलतो. तर अशा बरेचसे तुम्हाला हे चार्ट्स बघायला मिळतील. जसे की कॉलम आहे, लाईन आहे, पाय आहे, बार आहे, एरिया आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला बरेचसे आहेत, जे तुम्ही दाखवून आपलं जे प्रेझेंटेशन आणखी इम्पॅक्टफुल बनवू शकता. त्याच्यानंतर स्क्रीनशॉट आहे. आता स्क्रीनशॉट म्हणजे काय, जसं आपण मोबाईलचा स्क्रीनशॉट काढतो आणि आपण इथे कुठले जे वर्ड असेल किंवा एक्सेल असेल, इथे आपण चिपकवतो, म्हणजे जसं की इन्सर्ट करतो. जसं मगाशी आपण बघितलं की पिक्चरमध्ये कम्प्युटरमधली एखादा तुम्ही पिक्चर स्टोअर केला असेल, सेव्ह केला असेल, तर तो तुम्ही इथे कस्टमाइज करू शकता. म्हणजे तुम्ही मॅन्युअली टाकू शकता. तर इथे स्क्रीनशॉट म्हणजे काय, त्या स्क्रीनशॉटमध्ये जेव्हा तुम्ही याला क्लिक कराल, तुमची डेस्कटॉपचं पॅनल ओपन होईल आणि मग त्याच्यावर तुम्हाला कोणतं स्क्रीनशॉट काढायचं आहे ते तुम्ही काढू शकता. जसं की आता मी ते करतोय, स्क्रीन क्लिपिंग. माझा डेस्कटॉप ओपन झाला. मग मी इथून मला जो पार्ट पाहिजे तो घेणार, ऑटोमॅटिकली वर्डमध्ये इन्सर्ट होणार. तर अशा पद्धतीने हा स्क्रीनशॉटचा पार्ट झाला. नंतर आहे हे जे आहे ॲड-इन्स आहे. ॲड-इन्सवर आपण नंतर बोलणारच आहोत. जसं विकिपीडिया आहे, स्टोअर आहे. हे ऑनलाईन आहेत. विकिपीडियावरची माहिती वगैरे आपल्याला याच्यात जर घ्यायची असेल, तर याचा वापर केला जातो. ऑनलाईन व्हिडिओ म्हणजे काय, तर ऑनलाईन जे व्हिडिओज आहेत त्याच्या लिंक्स वगैरे आपण टाकून इथे व्हिडिओची जी लिंक, हायपरलिंक आहे ते आपण करू शकतो. इथून जो सुरू झाला तो लिंकचा भाग सुरू झाला. जसं की हायपरलिंक, बुकमार्क, क्रॉस रेफरन्स. हायपरलिंक म्हणजे काय, एखाद्या डॉक्युमेंटमध्ये तुम्ही एखादा कंटेंट तुम्हाला डायरेक्टली सर्च करायचा आहे, तर ती हायपरलिंकमध्ये लिंक केला जातो. जसं की हायपरलिंकला क्लिक केल्यानंतर एखादं डॉक्युमेंट तुम्हाला इथे जोडायचं आहे, तर त्या डॉक्युमेंटला सर्च करा आणि त्याच्यानंतर तुम्ही याला ओके करा. ओके केल्यानंतर
ओके केल्यानंतर तुम्हाला एक लिंक तयार होईल. लिंकला क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या डॉक्युमेंटवर इझिली पोहोचू शकता. त्याला बोलतात हायपरलिंक. बुकमार्क एखादी डॉक्युमेंट तुम्हाला याच्यात सेव्ह करायचं आहे, म्हणजे तुम्हाला क्विकली ॲक्सेस झाला पाहिजे, तर त्यासाठी बुकमार्क वापरतात. आणि क्रॉस रेफरन्स म्हणजे एखादी माहिती तुम्हाला जंप आउट करायचं आहे, म्हणजे एखाद्या पेजवर तुम्हाला माहिती ती शोधायची आहे, तर त्यासाठी क्रॉस रेफरन्सचा वापर केला जातो. जिथे वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला बघायला मिळतील. बुकमार्क आहे, इक्वेशन वगैरे आहे, फिगर आहे, टेबल आहे, तर त्यासाठी वापर केला जातो. पण हे आपण ॲडव्हान्समध्ये घेणारच आहोत. याची खूप डिटेल्समध्ये माहिती आपण देण्याचा प्रयत्न करूयात येणाऱ्या कालामध्ये. त्याच्यानंतर ही कमेंट आहे. कमेंट म्हणजे काय, तुम्ही डॉक्युमेंट बनवत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट तुम्ही ॲड करू शकता. जो वाचत असेल तर त्याला ती कमेंट पण दिसून येईल. जसं की आता समजा मला ह्या टेक्स्टवर कमेंट ॲड करायची, तर मी इथे प्लसला जाणार आणि मी इथे बाजूला कमेंट ॲड करणार. अशा पद्धतीने हा कमेंटचा सेक्शन आहे. बाकी याच्यात काही एवढं नाही आहे. त्याच्यानंतर हेडर आणि फुटर. हेडर म्हणजे काय, जर डॉक्युमेंटचा जो वरचा भाग आहे त्याला हेडर बोलतात आणि डॉक्युमेंटच्या खालच्या भागाला फुटर असे म्हणतात. तर हेडर जेव्हा फुटर आपण टाकतो तेव्हा ते एक वॉटरमार्क्स टाईप आपल्याला डॉक्युमेंटमध्ये बघायला मिळतं. जसं की आता मी इथे एडिट हेडरला गेलो. इथे तुमच्या काही कंपनीचं नाव असेल, XYZ काय असेल ते मी टाकलं आणि पुन्हा मी इथे बाजूला हेडर टाकून झालं. आता फुटरवर जातो, फुटर टाकतो मी, एडिट फुटर, थँक्स किंवा ॲड्रेस वगैरे आपण इथे टाकू शकतो. तर अशा पद्धतीने हा हेडर फुटर. आता जेव्हा मी हे क्लोज करणार हेडर आणि फुटर, तेव्हा मला बघा वॉटरमार्क टाईप एकदम असं फेंटमध्ये ते बघायला मिळणार. एखादं डॉक्युमेंट तुम्ही हे करताय तर ते ऑटोमॅटिकली हेडर फुटर दुसऱ्या पेजवर पण ऑटोमॅटिकली जंप होतं. जसं की आता मी ते दुसऱ्या पेजवर जातो, इन्सर्टमध्ये जाणार, पेज ब्रेकअप, ऑटोमॅटिकली दुसऱ्या पेजवर हेडर आणि फुटर दोन्ही पण ॲड झालेले आहेत. आता हे घालवायचं कसं, तर हेडर फुटरला परत एकदा क्लिक करा आणि रिमूव्ह हेडर, त्याच्यानंतर सेम फुटरला रिमूव्ह फुटर, अशा पद्धतीने तुम्ही ते घालवू शकता. पेज नंबर पण सेम, आपल्याला विशिष्ट पानांची संख्या तुम्हाला दाखवायची असेल तर पेज नंबरला क्लिक करायचं. आता याचे केल्यानंतर तुम्हाला तो नंबर कुठे पाहिजे, पानाच्या वरच्या भागाला पाहिजे की खालच्या भागाला पाहिजे किंवा मार्जिनमध्ये पाहिजे, तर अशा पद्धतीने तुम्ही तो सेट करू शकता. आणि घालवायचे असेल तर रिमूव्ह पेज नंबरवर क्लिक करून तुम्ही पेज नंबर डिलीट करू शकता. त्याच्यानंतर आहे टेक्स्टचा ऑप्शन आहे. तर टेक्स्टचे काही ऑप्शन आपण बघूयात. टेक्स्टमध्ये आपल्याला इथे टेक्स्ट बॉक्स बघायला मिळतो, जो आपण अशा पद्धतीने तुम्हाला कस्टमायझेशन किंवा जे ऑलरेडी रेडीमेड असतात ते पण घेऊ शकता किंवा तुम्ही ड्रॉ करू शकता. ड्रॉ करायला तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला कुठला कंटेंट आहे तो टाकायचा आहे. अशा पद्धतीनं हा टेक्स्ट बॉक्सचा फंक्शन्स आहे. याला तुम्ही कस्टमाइज करण्यासाठी जेव्हा तुम्ही टेक्स्ट बॉक्स तुम्ही ॲड करता, तर बाजूलाच तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारच्या शेप्स दिसतात, डिझाईन दिसतात. तर तुम्ही एखादी डिझाईन तुम्ही चॉईस करून घेऊ शकता. बाजूलाच बरेचसे फंक्शन्स आहेत, जसं की शेप्स फिल, त्याच्यामधला कलर, शेप्स आउटलाईन, जो आउटलाईनचा कलर आणि शेप्स इफेक्ट, म्हणजे त्याला काही वेगवेगळेचे इफेक्ट असतात, शॅडो वगैरे, रिफ्लेक्शन, ग्लो, हे तुम्ही देऊ शकता. त्याच्यानंतर आपण पुढचा फंक्शन बघूयात, जो आहे क्विक पार्टचा. इथे क्विक पार्ट्स म्हणजे काय, तर वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला ऑलरेडी टेक्स्ट बघायला मिळतील. जसं ऑटो टेक्स्ट आहे, डॉक्युमेंट्स प्रॉपर्टी आहे, जसं की ऑथर असेल, कॅटेगरी असेल, कंपनीचं नाव असेल वगैरे. तर एखादा आपण समजा ऑथर घेतलं, तर इथे तुम्ही ते टाईप करू शकता ऑथरचं नाव. ओके, तर हे ऑटोमॅटिकली टेक्स्ट आहे. याला क्विक पार्ट्स असे पण बोलतात. तर याचं काही जास्त फंक्शन करत नाही, पण आपण ॲडव्हान्समध्ये याचं आपण डिटेल आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर आहे वर्ड आर्ट. एखादं तुम्ही टेक्स्ट घेताय, तर ते वर्ड आर्टमध्ये तुम्ही डिझाईन करू शकता. इथे ऑलरेडी काही फंक्शन दिलेलं आहे, तर त्याच्या प्रकारे तुम्ही हे बनवू शकता. त्याच्यानंतर आहे ड्रॉप कॅप. आता एखादं तुम्ही कंटेंट आहे, त्याचं पहिलं अक्षर तुम्हाला जर त्या डिझाईनमध्ये पाहिजे, जसं की आता याचा जी अक्षर आहे, तर मी त्याला ड्रॉपला क्लिक केलं तर जी मोठा झाला आणि बाकीचे अक्षर स्मॉल झाले. मार्जिनमध्ये तो अक्षर आणि त्याच्या खाली मग पूर्ण बाकीचं कंटेंट, पहिलं अक्षर. तर अशा पद्धतीने हा ड्रॉप कॅपचा ऑप्शन आहे. त्याच्यानंतर आहे सिग्नेचर लाईन. तुम्ही एखादी सिग्नेचर इथे ॲड करू शकता.
ऑटोमॅटिक डॉक्युमेंटला ती दिसेल आणि मग तिथे तुम्ही सिग्नेचर करू शकता. एखादं काय तुम्ही बनवताय किंवा एखादं प्रपोजल वगैरे तयार करताय, त्यासाठीही सिग्नेचर लाईनचा वापर करतात. सेम तिथे डेट अँड टाईम पण आपण इन्सर्ट करू शकतो डॉक्युमेंटमध्ये. इथे क्लिक करून तुम्हाला कशा पद्धतीने पाहिजे त्यानुसार तुम्ही डेट अँड टाईम टाकू शकता. त्याच्यानंतर ऑब्जेक्टमध्ये आहे, तर हे ऑब्जेक्ट म्हणजे काय, एखादी फाईल तुम्हाला घ्यायची आहे, म्हणजे एखादा PDF आहे तो तुम्हाला याच्यामध्ये घ्यायचा आहे, तर ऑब्जेक्टचा वापर केला जातो. आणि एखादं नोटपॅड आहे, नोटपॅडमध्ये काही तुम्ही माहिती टाईप केलेली आहे, तर ती तुम्हाला जर वर्डमध्ये घ्यायची असेल तर इथे टेक्स्ट फ्रॉम फाईलचा वापर केला जातो. तर त्याच्यानंतर शेवटचा ऑप्शन आहे सिम्बॉल. सिम्बॉलमध्ये 2 फंक्शन्स मिळतात, एक इक्वेशन आणि एक सिम्बॉल. इक्वेशन हे आपल्याला जर आपण बघितलं असेल की भूमितीसारख्या किंवा गणितासारख्या विषयांमध्ये हे आपल्याला जास्त बघायला मिळतात. जे सायंटिस्ट वगैरे असतात तर त्याचा वापर केला जातो. तर हे त्याच्यासाठी वापरलं जातात इक्वेशन, ज्याला मराठीत समीकरण असे म्हणतात. तर वेगवेगळ्या प्रकारचे समीकरण तुम्ही याच्यामध्ये इन्सर्ट करू शकता. बाजूला आहे सिम्बॉल. म्हणजे काय, तर सिम्बॉल म्हणजे चिन्हे. जेव्हा आपण कीबोर्डवर काही चिन्हे सर्च करू शकत नाही, तर बरीचशी चिन्हे आपल्याला इथे मिळतात. तर हे सिम्बॉल आपण आपल्या पेजवर इन्सर्ट करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण आज एक धावता आढावा घेतला की इन्सर्ट टॅबचा वापर कसा करायचा. त्याच्यानंतर आपण डिझाईन या नवीन टॅबचा आपण बघणार आहोत. तर हा व्हिडिओ खूपच लांबला आहे, त्याच्यामुळे मी जास्त काही डीपमध्ये माहिती दिली नाही आहे. तर त्यासाठी क्षमस्व. परंतु जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून तुमच्या मित्रांनाही पाठवायला विसरू नका. धन्यवाद.